आज आपण आलो आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात म्हणजे महाराष्ट्रातलं फेमस असलेलं बगाड, सगळ्यात मोठं बगाड आहे जे बावधन गावचं बगाड म्हणून फेमस आहे। बावधन गावची एक ओळख विचार केला तर अतिशय संवेदनशील आणि राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचं असलेलं बावधन गाव वाई तालुक्यामधून हे गाव येतं आणि या गावातच गावचं बावधन गावचं बगाड अतिशय फेमस असतं आणि त्या बगाडाची माहिती घ्यायला आपण आलोय। नक्की काय असतं आणि परंपरा काय, एकूणच सगळ्या परंपरा आणि एकूणच बगाडाबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण आलोय। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। नमस्कार, मी राजेंद्र रामचंद्र कदम, बावधन उपसरपंच आणि मार्केट कमिटी माजी संचालक। खऱ्या अर्थाने आज रंगपंचमीचा दिवस आणि आमचं बगाडाची यात्रा, बगाड हे बावधन गावची जी यात्रा असते ती पौर्णिमेपासून चालू होते। म्हणजे जवळजवळ आमचे बावधनचं बगाडाची संपूर्ण साधन सामुग्री जमा करण्यासाठी आम्हाला 1.25 महिना लागतो। बावधन गावचं हे बगाड म्हणजे आमच्या बावधनचं हे एकीचं प्रतीक आहे। जरी तो नाथाचा रथ असला तरी बावधन गाव 12 बलुतेचं गाव असल्यामुळं ह्या 12 बलुतेचं प्रत्येक जण आपापलं काम चोख बजावत असतो। अशा ठिकाणी कुणाला काय सांगावं लागत नाही। या यात्रेमध्ये हे महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रसिद्ध झालेले हे बगाड आहे। त्या यात्रेमध्ये काम करण्यासाठी जे गावातील 12 बलुतेदार असतात ते संपूर्ण 1.25 महिना या ठिकाणी झुंजत असतात। याचा ॲक्च्युली आपल्या पौर्णिमेपासून कळक तोडणीपासून सुरुवात होते आणि मूळ आपला होळी दिवशी त्या ठिकाणी नाथाचा कौल लावला जातो आणि त्या ठिकाणी समजतं की कोणावरती बगाड येणार आहे। मग त्याप्रमाणे यावर्षी ननावऱ्यांच्या बगाड आलेले आहे, परंतु जरी बगाड ननावऱ्यांच्या आलं तरी तो बगाड हा गावाचा असतो आणि त्या देवावरती एवढी मोठी भक्ती आहे, संपूर्ण गावाची आणि 12 वाड्यांची भक्ती असल्यामुळे या गाड्यामध्ये 12 बैली 10 बैले असं जुंपून 5 किलोमीटरचं अंतर कापून एका दिवसात तो गाडा सकाळी या ठिकाणी येतो आणि संध्याकाळी पुन्हा त्या देवळामध्ये जात असतो। अशी या गाड्याची ख्याती आहे। सांगण्याचा उद्देश हा की हे बगाड जवळजवळ 300-350 वर्षापूर्वीपासून चालत आलेले बगाड आहे। हे आजपर्यंत कधीही त्याला खंड पडलेला नाही, असं अखंड चालत राहिलेले हे रथयात्रा आजही त्याच जोशात आणि त्याच होशमध्ये चालू आहे। याला कारण म्हणजे आमचे संपूर्ण गाव कामगार, गावगडी आणि ग्रामस्थ हे सर्व एकीच्या दृष्टिकोनातून नांदत असतात। या ठिकाणी कोणी कोणाला काम सांगत नाही, कोणी कोणाचं काम ऐकत नाही, असं होत नाहीये। ज्याला जे काम पडतं तो ते काम करत असतो। त्यामुळे ते एकीचं प्रतीक म्हणून आमच्या नाथसाहेबांचं बगाड हे या ठिकाणी आजही तहयात चालू आहे। परंपरा ही कोणी सुरू केली किंवा काय? आता परंपरा ही 300-350 वर्षापूर्वी चालू झालेली आहे। ते कोणी चालू केली याचं नाव नाहीये, परंतु या संपूर्ण गावानेच ते करत एक जन्य माता ही जी आहे ती भैरवाची बहीण असल्यामुळे, भैरवा हा लहान भाऊ असल्यामुळे जन्नी मातेने हा रथ खेळण्यासाठी दिला, परंतु त्याचं रूपांतर आमच्या भावनिकतेतून हे बगाड रूपाला आलं आणि ते आजही तहयात चालू आहे। या ठिकाणावरून म्हणजे आता आपण इकडे आलोय, हे सोनेश्वर हे ठिकाण जे आहे ते सोनेश्वर आहे। या ठिकाणी आज सकाळी पहिला बगाड येत असतं। बगाड्याबरोबर पालख्या तिन्ही देवांच्या पालख्या येतात आणि त्याबरोबर बगाड्या येत असतो। मग बगाड्या या ठिकाणी स्नान करून जे विधिवत पूजा असते ती पूजा झाल्यानंतर मग बगाड्यावरती टांगला जातो। संध्याकाळपर्यंत 5-5:30-6 वाजेपर्यंत गावात गाडा नेण्याचा आमचा मानस असतो, परंतु काय अपरिहार्य कारणामुळे थोडासा इकडे तिकडे उशीर होतो किंवा लवकरही जातो। उशीरच होतो असं नाही, कधी कधी लवकरही गेला गाडा। आपण आता आलो आहोत बावधनच्या बगाडात, जिथून बावधनचं बगाड सुरू होतं जी सोलाई तिथून, आणि आता दुपारचे 12 वाजलेत। प्रचंड ऊन आहे। हजारोच्या संख्येनं इथं बगाडाला पाहण्यासाठी आणि या यात्रेचा उत्सव पाहण्यासाठी हजारो जण बावधनकर आणि पंचक्रोशीतले महाराष्ट्रातले अनेक जण मोठ्या संख्येनं आलेत। पण हे जे बगाड जे सुरू होतं सकाळपासून आणि जे सायंकाळपर्यंत बावधनपर्यंत जातं ते काही बैल असतात मानाची काही घरं आहेत की ज्यांची बैल असतात आणि त्या बैलांच्या सहाय्यानं हे बगाड ओढलं जातं आणि ते बावधनपर्यंत घेऊन जातात। आपण त्याच्यातलेच आत्ता गाडा मालक आहेत जे बैल त्यांचे असतात, तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊया हे केव्हापासून ते ही परंपरा आहे आणि किती बैल असतात बगाडाला आणि काय ते पद्धत कशी असते। माझं नाव ऋषिकेश बाळासाहेब भोसले, बावधन। आत्ता आपण सर्व इथं जमलेले आहेत बावधन बगाड यात्रेसाठी 2025। प्रथमतः सर्वांचं स्वागत। हे आत्ता बैल बघत असत तुम्ही,
सगळे बावधनची नामांकित बैल आहेत इथं सगळी. ही पिढ्याने पिढ्या चालत आलेले इथं खुत असते ती. भोसले तरफ आता ह्या वर्षी जागे होय. त्यानंतर एक पिसाळांचा खुता होतो. पिसाळ तरफ गावात मूळ 2 तर्फ आहेत. त्यातले एका तर्फचा आता भोसले तर्फचा झालेला आहे खुता, तर एक पिसाळ तर्फचा होईल की लगेच भोसले तर्फची 12 बैल या ठिकाणी झुकली जातील. आता फक्त भोसलेंची असतात ही 12 बैल. भोसलेंची किशोरामजीचा पहिला खुता असतो. ती झाल्यानंतर अशी बयाजी पाटलाचा असं किती खुत आहेत? टोटल 30च्या आसपास खुत आहेत. मग प्रत्येकाला मान असतो तो? प्रत्येकाला हा मान असतो. प्रत्येकाचाही ठरलेली जागा असती. जाग्यावर कुणाची पहिली जाग्यावर एक भोसले तरफ असती, पिसाळ तरफ असती. ती 1 वर्ष भोसल्यांनी जाग्यावर धरायची मिक्सिंग मध्ये. त्यात पूर्ण गावातली वाडीतली 12 वाड्यात बावधनला त्यातल्या एक बैल अशा पद्धतीने घेतली असतात जाग्यावर. ते आता एक खुता झालेला आहे. आता हा दुसरा खुता आपला पिसाळ तर्फचा, आता भोसले तर्फच झाल्यामुळे पिसाळ तर्फचा झुकलाय. तो झालं की आता किशोरामजीचा खुता इथं जाग्यावर झुकला जाईल. किती वर्षापासून आहे? साधारणतः पिढ्यान 350-400 वर्ष. तुम्ही किती वर्षापासून करता? आम्ही लहानपणापासून बैलातच आहे. आमचे वडील बाळासाहेब बांधाज भोसले, आमचे आजोबा बांधाज केशव भोसले, आमचे पंजोबा केशवरामजी भोसले, त्यांच्या नावानं खुता चाललाय. ते आधी तरफ होती आणि ती त्यांच्या घरात पहिले आमच्या पुतण्या असेल बारका सगळ्यांना नाद आहे. 4-5 पिढ्या अगदी बैल पाळतात सगळी. ह्या दिवसाची वाट बघतो आपण वर्षभर? वाट म्हणजे कायमच, त्याचा काही विषयच नाही. बाहेर माणूस आमच्यातला कुठं जरी असला तरी यात्रेला हा येणारच. आणि यात्रा म्हणजे चर्चेचा विषय असतो. पूर्ण महाराष्ट्रात असतो आणि गावात तर वर्षभरच असतो, त्याचा काही वाद नाही. आणि ही अशी खिल्लार बैल, धिप्पाड बैल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं अगदी चांगली कशील बघून त्यांचा आधी महिनाभर आधी 2 महिने सराव असतो. दिवाळी झाल्यानंतर त्यांची कशी पद्धतीनं यात्रेला ती काम करता येईल अशा पद्धतीनं आम्ही त्यांची तयारी करून घेतो. वेळेवर त्यांचं खाणं धुणं सगळं व्यवस्थित असतं एकदम. अगदी घरातल्या सदस्याला एवढं जपत नाही तेवढं बैलांना त्या पद्धतीनं आम्ही तिथं काम करत असतो. रंगमंचमीला बगाड असतं आणि त्या बगाडाला बावधनची जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असेल तर प्रत्येकजण बावधनकर बगाडासाठी उपस्थित असतो. आणि आपण पाहतोय आपल्या बरोबर काही बैल आहेत, म्हणजे खिलार जातीची अतिशय धिप्पाड अशी ही बैल आहेत. आणि या गावची परंपरा सुद्धा आहे. म्हणजे अगदी ह्या बगाडापासून ते तुकाराम महाराज असतील किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला असतील, हे बैल जोड्या बावधनकरांच्या नेहमी असतात. भोसले तरफ आणि पिसाळ तरफ. पण ऍक्च्युली पिसाळ तरफ आणि भोसले तरफ नक्की आहे काय, आणि त्याच्यामध्ये फक्त भोसलेंच्याच बैल असतात का पिसाळांचे असतात का आणखी कोणाचे असतात, तर नक्की काय आहे थोडंसं जाणून घेऊया आपण एक वेगळ्या पद्धतीनं. कारण त्यांचं मत असं आहे की आता थोडंसं बोलताना ते म्हणाले होते की सगळे 12 बलुतेदार असतात आणि ती परंपरा काय, एकूण परंपरेवर बोलू. नमस्कार, मी भोसले तर्फची पिसाळ तर्फची प्रथमतः आपल्याला सांगतो की काय असतो विषय. भोसले आणि पिसाळ ही भाऊ मोठे भाऊ बारके भाऊ ही भोसले आणि पिसाळ ही भाऊ. त्या भावांना गाव वाटून दिले. बावधन आहे ना त्या 2 भाग आहेत. म्हणजे असं ती फक्त यात्रेपुरतंय की बाबा अर्धी तरफ अशी पिसाळ तर्फत धनगर समाज असेल, माळी समाज असेल, इतर समाज असेल, 12 बलुते असतात. त्यातला अशी विभागणी केलेली असते. भोसले तर्फत भोसले असतील, भोसल्यांच्या 4 भावकी आहेत. त्यात कदम भावकी असेल, माळी कंपनी असतील, अशी ठराविक दाबाडी म्हणजे अशी बऱ्यापैकी लोक अर्ध गाव विभागले गेलेले. त्यात प्रत्येक कार्यक्रमात म्हणा, बगाडाच्या ह्याच्यात म्हणा, त्यांना प्रत्येकाला मान असतो. 12 बलुत्यांच्या ह्याच्यावर आपली यात्रा पार पडत असते. अतिशय आनंदात उत्साहात पार पडत असते. प्रत्येकाला प्रत्येकाचं काम. भोसले तरफ मध्ये काय आहे? भोसले तरफ म्हणजे तीच सांगितलं तुम्हाला की अर्ध गाव आणि ही भोसल्यांचे भोसले आणि कदमाना गाव यात्रेला वाटून दिलेले नाही. भोसले आणि पिसाळ. भोसले आणि पिसाळ. आणि याच्यामध्ये बाकीचे विविध आडनाव असतील, भावके असतील किंवा थोडक्यात कसं आहे, भोसले आणि पिसाळ हे मोठे भाऊ समजले जातात. मी गावचे मोठे भाऊ घेतले हे असतात, मोठे भाऊ असे समजले जातात. आणि त्यांच्या खाली धाकटे भाऊ म्हणून आहे ना, भोसले तर्फत कदम येतात, दाबाडे येतात, परत अशी माळी समाज, इतर समाज, बाकी इतर समाजातले 12 बलुते भोसले तर्फतच येतात. अशी काही कोण डावालेली नाहीत की बाबा म्हणजे ती सगळी एकत्रच असतात. आणि काय नाही. प्रत्येकाला मान हा बगाडात दिला गेलेला आहे असं आहे ते. ओके.
म्हणजे एकूणच सगळ्या गावाचा आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सगळ्या सामावून समाजाच्या. घेणारा हा उत्सव आहे. आणि 12 बलुतेदार असतील किंवा एकूणच जुना जो गावगाडा होता त्या गावगाड्यामध्ये जी परंपरा होती की सगळ्यांना सामावून घ्यायचं आणि उत्सव साजरा करायचा, तशी परंपरा बावधनकरांची आपल्याला दिसते. एकूणच मगाशी आपण ऐकल्याप्रमाणे 300-350 वर्षापासून ही परंपरा अखंडित सुरू आहे. ज्या ठिकाणावरून गाडा सकाळी विधिवत पूजा होते आणि बावधनपर्यंत जाते, तर त्या जाईपर्यंत जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूला सगळी शेती आहे. तर ते आपण पाहिली की बगाडासाठी खास ही शेती सुद्धा त्या काळात केली जात नाही. पूर्णपणे जे शेती आहे, वावरं आहेत ज्याला आपण शेत म्हणू, ते सगळं पूर्णपणे मोकळं केलं जातं, रिकामं केलं जातं. धन्यवाद.